भलग आणि न बोलणारच आहे गहू सुद्धा विकत आणि म्हणून आपण बोलत नाही. मानवानो, तुम्ही ठामपणानं कार्यकर्त्यानं आत्मविश्वासानं आपल्या सरकारनं केलेली कामं, आपल्या मंत्र्यांनी केलेली कामं, आपले तिथं लोकप्रतिनिधी असतील त्यांनी केलेली कामं हे घेऊन तुम्ही लोकांच्या समोर जा, लोकांना समजावून सांगा. नाहीतर या ठिकाणी हे लोक वारंवार खोटं बोलून बोलून हे आपल्या लोकांना त्या ठिकाणी नॅरेटिव्ह मध्ये आणून जनतेला भोळी बाबडी जनता असते. एखादी खोटी गोष्ट मी 10 वेळा जर कानावर पडली तर 11व्या वेळेस ती खरी वाटायला लागते आणि म्हणून आपणही तितक्या जोरकसपणानं त्याला उत्तर त्या ठिकाणी दिलं पाहिजे. बांधवांनो, आता काल तुम्ही पाहिला असेल, काल ते शिवसेना उभाटा म्हणतात पण त्याचं सत्तार साहेब नाव बदललं पाहिजे, ती काँग्रेस उभाटा त्याचं नाव ठेवलं पाहिजे. कारण की शिवसेनेचा आणि बाळासाहेबांच्या विचाराचा एकही गुणधर्म त्याच्यामध्ये दिसत नाही. आज ते 100% सेक्युलर झालेले आहे. आज बांगलादेशामध्ये एवढी हिंदूची कत्तल झाली, हत्या होत आहेत, अत्याचार होत आहे, एक शब्द तरी वापरला. आज बाळासाहेब असते तर त्यांची भूमिका काय असती, आज बाळासाहेबांचं काय स्टेटमेंट आलं असतं. पण केवळ मी बाळासाहेबाचा मुलगा म्हणून पक्षाचा वारसदार मी आहे हे लोकांना सांगत सुटायचं, लोकांची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करायचा. पण बाळासाहेबांचे गुण एखादा तरी स्वीकारायला पाहिजे होते. या ठिकाणी आमचे एकनाथराव शिंदे साहेब, आमचे उपमुख्यमंत्री हे ज्यावेळेस दिल्लीला माननीय नरेंद्र मोदी असतील, माननीय अमित शहा असतील यांना भेटून हजारो कोटी रुपयाचा विकासासाठी निधी महाराष्ट्राला आणतात, त्यावेळेस हे मुंबईत बसून आरोप करतात, हे दिल्लीचं लांबून चालन करतात, हे दिल्लीला कशासाठी जातात. आता हे तर मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, वरती आपलं सरकार आहे, हे तर जातीलच. पण आता कालही उद्धव ठाकरे 2 दिवस मुंबईत गेले होते, सत्तार साहेब ते दिल्लीला गेले होते. कशाचं लांबून चालन करायला गेले होते, कोणाचे पाय धरायला गेले होते, केवळ सत्तेच्या मोहासाठी की उद्या मुख्यमंत्री म्हणून माझा चेहरा पुढे यावा म्हणून काँग्रेसच्या चिल्लर लोकांच्या भेटी ते घेत बसले. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही मुंबई सोडली नाही. ज्याला कोणाला गरज असेल ते मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटायला यायचे आणि आज बाळासाहेबांचे वारसदार म्हणून घेणारे उद्धव साहेब आता दिल्लीला लोटांगण घालायला लागले. पण हे आमचे लोक आम्ही बोलत नाही. संजय राऊत रोज उठला की आमच्यावर टीका करतो, कोणी त्यांनी भाडोत्री लोक आणले. या लोकांचा पूर्व इतिहास, या लोकांचं शिवसेना वाढवण्यामध्ये काय योगदान आहे. बांधवांनो, शिवसेना जी वाढली ती आपल्यासारख्या सामान्य शिवसैनिकांच्या बरोबर. आज तुम्ही आमचे इतिहास जाऊन तपासा की आमच्यावर किती केसेस होते. अगदी 302 सारख्या केसेस काँग्रेसच्या काळातल्या त्या आमदार मंत्र्यांनी आमच्यावर केलेल्या 302 आम्ही त्या फेस केल्यात आणि बाळासाहेबांचे विचार लोकांमध्ये पोहोचून आम्ही या ठिकाणी आतापर्यंत या ठिकाणी आलो. आम्ही कसले गद्दार आहोत. माझ्या जीवनामध्ये अर्जुनराव असतील, मी असेल, आम्ही सगळ्या आतापर्यंतच्या निवडणुका जेवढ्या, मी 8 निवडणुका लढल्या, 4 विधानसभेच्या, 4 लोकसभेच्या, 1 जिल्हा परिषदची. पण सगळ्या निवडणुकीमध्ये माझा पक्ष शिवसेनाच होता आणि या निवडणुका मी धनुष्य बाण निशाणीवरच लढल्या. अर्जुनरावनी त्यात पक्ष आणि म्हणून बांधवांनो, आम्हाला गद्दारीचा हा त्या ठिकाणी शब्द लागू शकतो. आज आम्ही खऱ्या अर्थानं जे आपल्या देशातले, आपल्या राज्यातल्या लोकांनी जो शिवसेना भाजपला कौल दिला होता त्या कौलाचा सन्मान करत आज आपलं सरकार या ठिकाणी आहे. आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बांधवांनो, लोकसभेसारखं गाफील राहू नका. लोकसभेमध्ये जे काही अपप्रचार आपल्याबद्दल केला गेला, बांधवांनो, मराठ्याला आरक्षण एकनाथराव शिंदे साहेबांनी दिलं, 10%, कोर्टात टिकणारं आरक्षण दिलं, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ लाखो लोकांच्या साक्षीनं दसरा मेळाव्यात त्यांनी घेतली. आपला मुख्यमंत्री किती हळवा आहे. जरांगे साहेबांना स्वतः मुख्यमंत्री भेटायला गेले, त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. पण या सगळ्या कायद्याच्या चौकटीमध्ये बसून मराठा समाजाला सुद्धा कसा न्याय देता येईल या बाबतीचा प्रयत्न आपलं सरकार त्या ठिकाणी करतं. पण ही लोक आपल्याला त्या ठिकाणी जो अपप्रचार करतात, खरं म्हणजे या सगळ्या अपप्रचाराला खोडण्याची आवश्यकता आहे.
बांधवांनो, बरेच विषय आहेत माझ्याकडे केंद्रामध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.